नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय अहिल्या, जय मल्हार. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती आपण सर्वजण साजरी करत आहोत. त्यानिमित्तानं सर्व श्रोतेगणास, सर्व विचारवंत मित्रमंडळींना मनपूर्वक नमस्कार. सर्वांना पुनश्च एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध गुलामगिरीच्या गर्तेमध्ये या महाराष्ट्राचा स्वाभिमान, या महाराष्ट्राचं शौर्य गाडून पडलेलं असताना ज्यांनी मनगटामध्ये आणि मनामध्ये ताकद पेरून गुलामीच्या शृंखला तोडून पराक्रमाचा नवीन अध्याय सुरू केला, असं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. गुलामगिरी कधीच नष्ट होऊ नये यासाठी राज्यघटनेच्या माध्यमातून लोकांचे अधिकार शाबूत ठेवणारे भारतरत्न, विश्वरत्न, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, होळकरशाहीचे संस्थापक, ज्यांनी तलवारीच्या पातीवर आणि बुद्धीच्या चातुर्यावर होळकरशाही निर्माण केली, असे मल्हारराव होळकर. कोणालाही आज्ञाने ठेवू नका, शिका, शिकल्यानंतर तुमच्यामध्ये परिवर्तन निश्चितच होईल, असं विद्येची महती सांगणारे, देवळात जाईल म्हणजे देवळात न जाता देवळाच्या गावामध्ये जाऊन साफसफाई करणारे असे संत गाडगे बाबा. या भूतलावर सकल मानवजातीच्या कल्याणासाठी झगडणारे, देह झुंजविणारे सर्व महापुरुष, त्यांच्या विचारधारेला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आणि ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी रयतेच्या कल्याणाची, लोककल्याणाची बीज पेरली, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा जागर मांडण्यासाठी मी या ठिकाणी सुरुवात करतो. आज आपण इतिहासामध्ये डोकवत असताना किंवा इतिहासाचा अभ्यास करत असताना इतिहासाचा अभ्यास असा तुकड्या तुकड्याचा किंवा एखाद्या प्रकरणाचा नसतो. जसे की आज आपण बोलण्यासाठी अहिल्यादेवी होळकर हा विषय घेतलेला आहे. मग फक्त अहिल्यादेवी होळकर, त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू, त्यांनी राज्यकारभार केलेल्या काही जी ठिकाणं आहेत, ती ठिकाणं, लढाईची ठिकाण, एवढ्या पुरता हा इतिहास नसतो. तर हा इतिहास ज्या पानावरून पाठीमागून सुरू झालेला असतो त्या पानांचा आढावा आणि त्या इतिहासातून आपल्याला पुढे काय बोध घ्यायचा आहे, काय आपल्याला त्यातून शिकायचं आहे, याची मांडणी म्हणजेच ही जयंती आणि पुण्यतिथी होय. महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी का साजरी करायची? याचं कारण आहे की सजीव शरीराला मृत्यू असतो आणि एकदा मृत्यू पावलेलं शरीर, या भूतलावरून निघून गेलेलं शरीर पुन्हा या धर्तीवर ते अवतीर्ण होऊ शकत नाही. मग कशाचा अवतार धारण होतो किंवा काय परत येऊ शकतं? तर फक्त महापुरुषांची विचारधारा ही पुन्हा पुन्हा येऊ शकते. महापुरुष मात्र पुन्हा पुन्हा येऊ शकत नाही. आणि म्हणून जयंतीला, पुण्यतिथीला आपल्याला महापुरुषांचे विचारधारेचा जागर मांडावा लागतो, जेणेकरून त्या कार्यामधून प्रेरणा घेऊन आणखी काही नवनिर्माण होईल. नवीन महापुरुषांमध्ये पुरुषांच्या मार्फत जुन्या महापुरुषांच्या कार्यांचं म्हणजे रोपण होईल. अशा प्रकारची म्हणजे कारणमीमांसा ही जयंती आणि पुण्यतिथीच्या पाठीमागची असते. अहिल्यादेवी होळकरांसाठी तो शब्द वापरला जातो, त्याच्यामधलं एक विशेषण आहे पुण्यश्लोक. त्या विशेषणावरून अनेक लोकांचा, महापुरुषांचा इतिहास आपल्याला कळतो. जसं की भारतरत्न घटनेचे शिल्पकार म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहतात. नुसतं कर्मवीर हा शब्द आपण उच्चारला की लगेच आपल्या समोर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांचं शिक्षणविषयी केलेलं कार्य, गोरगरिबांच्या मुलांसाठी, बहुजनांच्या मुलांसाठी केलेलं कार्य, हे लगेच तो शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे. छत्रपती हा शब्द उच्चारतात, लगेच आपल्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज येतात. महात्मा हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या पुढे स्त्री शिक्षणाचे जनक, ज्यांनी शिक्षणाची गंगा, मुलींना शिक्षणाची संधी दिली, अशा महात्मा फुलेंचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतो. महात्मा फुलेंचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो. महात्मा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला या देशाचे राष्ट्रपिता गांधीजी आपल्याला लगेच आठवायला लागतात. म्हणजे ही जी ताकद आहे, ही ताकद त्या विशेषणामध्ये आहे. बरं, हे विशेषण असंच कोणालाही चिटकतं का? तर नाही. तर हे विशेषण आपल्या नावाच्या सोबत जोडून घेताना किंवा लोकांनी स्वतःहून
हे विशेषण लोकांना देत असताना ते विशेषण सार्थ करणारी जीवन सार्थकता किंवा जीवन सिद्धता हे त्या व्यक्तीनं स्वतःच्या कर्मातून, स्वतःच्या विचारातून आणि स्वतःच्या आचरणातून ही समाजासमोर, देशासमोर, जगासमोर मांडलेली असते आणि त्या एका शब्दाखातर त्या माणसाचं आयुष्य किंवा त्या व्यक्तीची जीवनधारा ही त्याच्यातून आपल्याला प्रतिबिंबित होताना दिसून येते. तर या पुण्यश्लोक शब्दाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्या भारतामध्ये पुण्यश्लोक शब्द हा किती जणांसाठी वापरला जातो, तर तो माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या वाचनात आल्याप्रमाणे तो या 4 व्यक्तीसाठी तो वापरलेला आहे. रामायणाचा नायक श्रीरामचंद्र, प्रभू रामचंद्राची पत्नी सीतामाई, सीतामाईचे पिताश्री जनक राजा, जनक राजासाठी पुण्यश्लोक हा शब्द वापरला जातो. महाभारतामध्ये ज्याला सत्तेची कास धरणारा राजा असं म्हटलं जातं, असा धर्मराजा युधिष्ठिर याच्यासाठी सुद्धा पुण्यश्लोक हे विशेषण वापरलं जातं. आणि तिसरा जो राजा आहे तो म्हणजे महापराक्रमी नल राजा, नल राजाच्या बाबतीमध्ये सुद्धा पुण्यश्लोक हे विशेषण वापरलं जातं. पण ह्या तीनही ज्या व्यक्तिरेखा आहेत, राजा जनक, राजा धर्म आणि राजा नल, ह्या तीनही व्यक्तिरेखा पुराणामधल्या आहेत. आणि मग पुराणामधल्या आहेत त्यांचे म्हणून त्या आपल्याला जशा तशा स्वीकारता येत नाहीत किंवा त्या कोणाला मान्य आहेत आणि कोणाला मान्य नाहीत अशा प्रकारचा सुद्धा म्हणजे एक मतप्रवाह त्यामध्ये असू शकतो. परंतु ज्याचे इतिहासाचे पुरावे आहेत, ज्या व्यक्तीच्या इथं संचार केल्याचे पुरावे आहेत, ज्यांना इतिहास घडवल्याचे पुरावे आहेत आणि ज्यांच्या जीवन चरित्राचे पुरावे आहेत, अशा व्यक्तींचा जर आपण भारतभरामध्ये जर विचार केला आणि पुण्यश्लोक हा शब्द कोणासाठी वापरला गेलेला आहे याचा जर विचार केला तर एकच उदाहरण आपल्याला सापडतं, ते आहे अहिल्यादेवी होळकर यांचं. आणि मग ह्या पुण्यश्लोक पदापर्यंत त्या कशा गेल्या असतील किंवा लोकांनी त्यांना हा शब्द म्हणजे कसा दिला असेल, ह्याचा उलगडा आपण कधी होतो तर त्यांच्या जीवनचरित्राची मांडणी केल्यानंतर, त्यांचं जीवनचरित्र वाचल्यानंतर, त्यांचं जीवनचरित्र श्रवण केल्यानंतर, त्यांच्या आयुष्यामधले चढ उतार आणि लोककल्याणकारी राज्यासाठी त्यांनी कसं प्रजेवर पुत्रवत प्रेम केलं ही गोष्ट समजून केल्यानंतर लक्षात येतं की तो पुण्यश्लोक शब्द हा अहिल्यादेवीसाठी अतिशय योग्य शब्द आहे. त्यांची महती आणखी एक उदाहरणावरून आपल्याला दिसून येते. होळकरशाहीच्या दप्तरामधून होळकरशाहीच्या इतिहासाचे साधनं म्हणून पत्रसंग्रह आणि बातमीपत्राची 3 खंड प्रकाशित झाले. सगळ्या पत्रांचा आपण या ठिकाणी उल्लेख करणार नाही, आपल्याला वेळेचं सुद्धा भान ठेवावं लागेल. पण त्या पत्राचे काही नमुने मी तुम्हाला सांगतो की मल्हारराव होळकर ज्या ज्या वेळेला अहिल्यादेवींना पत्र लिहायचे त्यावेळेला त्या पत्राची सुरुवात अशी असायची की चिरंजीव या शब्दानं. चिरंजीव हा शब्द ते त्यांच्या म्हणजे सुनबाईसाठी वापरत. आज विचार करा की आज असा कुठला पुरुष आहे, महापुरुष असा कोण आहे की जो आपल्या सुनेसाठी चिरंजीव हा पुरुषदर्शक शब्द वापरतो. त्याचबरोबर होळकरशाहीमध्ये जे काही पुरोहित मंडळ असायचं, जे दिवाण मंडळ असायचं, जे ब्राह्मण मंडळ असायचं आणि त्यांचा जो आपसातला पत्रव्यवहार आहे ते पत्र लिहित असताना त्यांचा सुरुवातीचा शब्द असायचा की गंगाजल निर्मळ मातोश्री अहिल्यादेवी बाई साहेबांशी, अशा प्रकारचा तो शब्द. म्हणजे ह्या शब्दामध्ये 2 ते 3 ठिकाणी आदर आहे. ते गंगाजल निर्मळ ही एक उपाधी त्यांना लावलेली आहे. त्याचबरोबर अहिल्याबाई साहेबांशी आणि त्याच्या अगोदर ते त्यांना मातोश्री अशा प्रकारचं संबोधन वापरत. तर ह्या सगळ्या संबोधनामधून आपल्याला असं लक्षामध्ये येतं की अहिल्यादेवींचं जे कार्य आहे हे अतिशय लोकोत्तर आहे इतिहासामध्ये आणि निसर्गामध्ये सुद्धा. निसर्गामधल्या ज्या वाटा आहेत त्या जर वाटा सातत्याने पुन्हा पुन्हा जर त्यांचा धांडोळा घेतला नाही, इतिहासामध्ये म्हणजे इतिहास शिकत असताना भूगोलाची साक्ष जर आपण बाजूला ठेवली, भूगोलाच्या साक्षीनं जर इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही तर त्या काळातल्या इतिहासाच्या वाटा निसर्ग हा नंतर आपोआप मोडून काढत असतो. तसंच राजेशाहीच्या ज्या खुणा आहेत की ज्या राजे महाराजांनी जनतेच्या कल्याणाचं हित पाहिलं नाही, जनतेच्या कल्याणासाठी स्वतःचं राज्य राबवलं नाही, असे अनेक संस्थाने, असे अनेक राजे महाराजे काळाच्या पडद्याआड हे गेलेली आपल्याला दिसून येतात. आज आपण आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग हे लोकशाहीचं गोडवे गातं. लोकांनी निवडून दिलेल्या लोकांच्या मार्फत आपण राज्य करून घेतो. परंतु तरी सुद्धा म्हणजे लोकशाही असताना सुद्धा आपण काही ठराविक राजेशाहीचा तोंड भरून कौतुक करत असतो. याचं कारण त्यावेळेच्या त्या राजे महाराजांनी राबविलेल्या लोककल्याणकारी योजनांमध्ये आपल्याला दिसून येतं. अहिल्यादेवींचा जन्म आपल्या महाराष्ट्रामधला बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरचा. परंतु त्यांचं सगळं कर्तृत्व जे फुललं ते नर्मदेच्या तीरावर महेश्वर, इंदूर या प्रांतामध्ये आणि अगदी उत्तर भारतामध्ये दिल्लीपर्यंत. अहिल्यादेवींचा इतिहास किंवा मल्हारराव होळकरांचा इतिहास किंवा एकूणच
होळकरशाहीचा इतिहास समजून घेण्याच्या पूर्वी आपल्याला पाठीमागे यावं लागतं. पाठीमागे आपण थेट येतो कुठं? छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत. गुलामगिरीच्या शृंखला तोडून एक स्वराज्याचं नवं तोरण त्यांनी बांधलं. स्वतःला रयतेच्या कल्याणाच्या माध्यमातून रयतेचा राजा घोषित केलं, अधिकृत राज्याभिषेक केला आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सार्वभौम राजे बनले. दुर्दैवानं छत्रपती शिवरायांना अधिकचं आयुष्य मिळालं नाही. अतिशय अल्प आयुष्यामध्ये तेव्हा वयाची जेमतेम 50शीचा उंबरठा गाठलेला असताना महाराजांचा मृत्यू झाला आणि हे जे स्वराज्य औरंगजेबाच्या नजरेमध्ये सलत होतं आणि मग स्वराज्याचा घास गिळंकृत करण्यासाठी हा औरंगजेब या महाराष्ट्रावर चालून आला. राजा नसलेलं राज्य मी सहजपणे गिळंकृत करेल अशा प्रकारची त्याची अभिलाषा होती. परंतु इथं प्रत्येक देहामध्ये, प्रत्येक मावळ्यामध्ये एक किल्लाच महाराजांनी उभा केला होता आणि म्हणून रयतेमध्ये प्रत्येक जण सैनिक झाला, प्रत्येक जण सेनापती झाला आणि तिथून पुढं म्हणजे महाराणी ताराबाईंच्या काळामध्ये अनेक लोकांना पराक्रम गाजविण्याची संधी मिळाली. नंतर पेशवाईचा उदय झाला, नवनवीन मराठा सरदार, मग त्याच्यामध्ये 18 पगड जातीचे आले. सगळ्या लोकांना एक पराक्रमाची संधी मिळाली आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकारच्या पराक्रमाची शर्त करून काही राज्य, काही महल, काही परगणे निर्माण केले. बाजीराव पेशव्यांनी हा होळकरशाहीला माळवा प्रांत त्या ठिकाणी दिलेला होता. आणि ज्यावेळेला सोंडे या गावामध्ये, जे गाव नगर जिल्ह्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर आहे, एकदा बाजीराव पेशव्यांची छावणी त्या ठिकाणी असताना त्यांची नजर त्या ठिकाणच्या माणकोजी शिंदे पाटलांच्या कन्येवर गेली आणि ती एक चतुर आणि चुणचुणीत असलेली मुलगी मल्हारराव होळकरांनी आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी, खंडेरावासाठी पत्नी म्हणून त्या ठिकाणी स्वीकारली आणि एक नवीन लक्ष्मीचा, नवीन श्रीधनाचा हा होळकरशाहीमध्ये प्रवेश झाला. योगायोग म्हणा किंवा एक श्रद्धेचा विषय म्हणा, पण त्यावेळेलाच मल्हारराव होळकरांना स्वतंत्र सुभेदारीचे वस्त्र त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि स्वतंत्र सही शिक्का वापरण्यासाठी त्यांना तिथून पुढे मिळालेला आहे. अहिल्यादेवी होळकरांचं शिक्षण हे मल्हारराव होळकरांच्या आधिपत्याखाली किंवा त्यांच्या देखरेखीखाली राज्यकारभाराचं शिक्षण त्या स्वतःहून गिरवत होत्या. मल्हारराव होळकरांना जास्तीत जास्त पराक्रम, कारण तो काळ प्रचंड धामधुमीचा होता, संपूर्ण भारत अस्थिर झालेला होता आणि मग अशा वेळेला मल्हारराव होळकरांना सातत्यानं स्वारीच्या निमित्तानं बाहेर जावं लागत. तर त्यावेळेला अहिल्यादेवी होळकर सक्षमपणे ते इंदूरचं संस्थान ते त्या ठिकाणी सांभाळत होत्या. 1754 साली एक दुर्दैवी घटना अशी घडली की त्यावेळेला कुंभेरीच्या किल्ल्याच्या जवळ एका लढाईमध्ये एक तोफेचा गोळा खंडेरायाच्या छातीवर लागला आणि खंडेरायाचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळेला अहिल्यादेवींचं वय जेमतेम 27 वर्षाचं होतं. अशा प्रकारची दुर्घटना त्यांच्या आयुष्यामध्ये आली, आव्हाळ कोसळलं. त्यावेळेला अनेक ठिकाणी सती जाण्याची प्रथा होती, परंतु सती जाणं हे काही सर्रास नव्हतं. म्हणजे एखाद्या ठिकाणचा पुरुषाचा मृत्यू झाला की लगेच सर्वच्या सर्व स्त्रिया सती जात होत्या, अशातला भाग नाही. त्याचे इतिहासामध्ये अनेक पुरावे आहेत. काही ठिकाणी मात्र सती जाणं एक समाजाचा रिवाज होता आणि काहीला त्याच्यामध्ये धन्यता वाटत होती. अहिल्यादेवींना सुद्धा असं वाटत होतं की आपण सुद्धा जो काही रिवाज आलेला आहे सती जावं आणि तो रिवाज आपण पूर्ण करावा. परंतु मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना सती जाऊ दिलं नाही आणि त्यांना सांगितलं की हे संस्थान, हे काही होळकरशाहीची जी गादी आहे ही तुम्हाला सांभाळायची, हा कारभार तुम्हाला करायचा आहे. आणि मग अहिल्यादेवी या पाठीमाग थांबल्या. खंडेरावांच्या वर्षश्राद्धाचा ज्या वेळेला कार्यक्रम चालू होता, नर्मदेच्या काठावर अनेक एक नैसर्गिक दुःखाची छटा ही अहिल्यादेवीच्या चेहऱ्यावर पसरलेली होती. पांढरं शुभ्र सुतकी वस्त्र घालून त्या ठिकाणी एका त्या घोंगडीवर बसलेले असताना तो एक विधी चालू होता. असं एक पळीभर पाणी घ्यायचं आणि खंडेरावाच्या सोबत जेवढ्या काही स्त्रिया सती गेलेल्या होत्या त्यांना मुक्ती मिळावी म्हणून ते ब्राह्मण वर्ग, तो पुरोहित वर्ग नर्मदेच्या काठी बसून असा एक एक पळी त्या ठिकाणी अर्घ्य अर्पण करत होता. जवळपास 7 स्त्रियांच्या नावानं अर्घ्य अर्पण केल्याच्या नंतर ज्या काही 2 मुसलमान स्त्रिया खंडोजी होळकरांच्या चितेवर शहीद झाल्या होत्या किंवा त्या सती गेलेल्या होत्या, त्यांचं नाव घेऊन त्यांना मुक्ती देण्याचं कार्य हे ब्राह्मण वृद्ध करत नव्हता. अहिल्यादेवीच्या ते लक्षामध्ये आलं की हे लोक त्या 2 यवनी स्त्रियांना मुक्ती देत नाहीत. अतिशय दुःखामध्ये असताना सुद्धा अहिल्यादेवी त्या ठिकाणून त्यांना विचारतात की तुम्ही त्या 2 स्त्रियांना मुक्ती का देत नाहीत. त्यावेळेला ब्राह्मण वर्गानं उत्तर दिलं की त्या हिंदू नाहीत आणि आमचा हा विधी फक्त हिंदू स्त्रियासाठी आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या नावानं या ठिकाणी पळीवर पाणी अर्पण करू शकत नाही. त्यावेळेला अहिल्यादेवीनं जे उच्चारलं
त्यावरून त्या धर्म भोळ्या होत्या असं सिद्ध होत नाही. तर त्या धर्माच्या बाबतीमध्ये जे काही चुकीचे व्यवहार आहेत त्याच्यावर त्या कडाडून प्रहार करणाऱ्या होत्या हे त्या ठिकाणी दिसून येतं. अहिल्यादेवी त्यावेळेला म्हणतात की जर त्यांचा धर्म यवन आहे, त्यांचा धर्म मुसलमान आहे, त्यांचा धर्म मुसलमान आहे म्हणून जर समजा तुम्हाला त्यांच्यासाठी एक पळीवर पाणी अर्पण करून त्यांना मुक्तता देता येत नसेल, तर ज्या वेळेला त्या माझ्या स्वारींच्या चितेवर जळून खाक होताना स्वतःचं सर्वच अर्पण करत असताना तुम्हाला ही गोष्ट माहित नव्हती का? त्यावेळेला तुम्ही त्या मुस्लिम स्त्रिया आहेत, मुस्लिम स्त्रियांना हिंदू नवऱ्याच्या देहावर त्या चितेवर सती जाऊ नये म्हणून त्यावेळेला तुम्ही त्यांना का अडवलं नाही आणि मग आताच तुम्ही त्या ठिकाणी का अडवायचा? जर त्यांच्या नावानं जर अर्घ्य अर्पण होणार नसेल तर मला हा विधीच मान्य नाही. अशा प्रकारचा कठोर प्रहार त्यांनी त्या ठिकाणी केला. म्हणजे यावरून समाजामधल्या काही ज्या काही भुसकलेल्या विचारसरणी आहेत किंवा पाठीमागून चालत आले म्हणून ते तसंच पुढे चालायचं असंच मानणाऱ्या अहिल्यादेवी होळकर नव्हत्या. तर हा एक त्याचा पुरावा आहे. लोककल्याणकारी काम करत असताना त्यांनी चोरांचा बंदोबस्त केला. भिल्ल लोक असतील, पेंढारी लोक असतील यांच्या वाटमारीमुळे अनेक लोकांना जे काही व्यापारी आहेत, देवदर्शनाला जाणारे लोक आहेत यांना खूप त्रास व्हायचा. त्यावेळेला अहिल्यादेवींनी, कारण कुठलाही चोर हा कोणी हौसाने चोर बनत नसतो किंवा एखादी कला आहे म्हणून कोणी चोरी करत नसतं. तर पोटाच्या आगीमुळे ज्यावेळेला पोटाची आग थांबत नाही आणि मग कुठेतरी एखादी मजबुरी असते अशा वेळेलाच माणूस चोर बनतो. आणि अहिल्यादेवीने हे हेरलं आणि म्हणून त्या भिल्ल पेंढारी लोकांना उद्योग करून दिला, शेती उपलब्ध करून दिली आणि एक चांगल्या मार्गानं त्यांनी तो त्या ठिकाणचा बंदोबस्त केला. भिल्ल कवडी नावाचा एक कर त्यांनी बसवला. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी, येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांनी एक ठराविक कर त्या ठिकाणी द्यायचा आणि त्या आलेल्या करामधून आदिवासी लोकांचं कल्याण साधण्यासाठी ज्या योजना आहेत अशा प्रकारच्या योजना राबविण्याचं काम हे त्यावेळेला अहिल्यादेवींनी केलेलं आहे. आजही आपण संपूर्ण भारतभर अगदी म्हणजे उत्तरेमधल्या केदारनाथ पासून ते दक्षिणेमध्ये कन्याकुमारी पर्यंत आणि पूर्वेला जगन्नाथपुरी पासून तर पश्चिमेला द्वारका सोडते सोमनाथ पर्यंत मार्गावर ज्यावेळेला आपण प्रवेश करतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येतं की अनेक घाट वाटा, नदीवरचे घाट, त्याचबरोबर पिण्याचं पाणी अशा प्रकारची सुविधा बारवांच्या माध्यमातून, मोठमोठ्या धरणांच्या माध्यमातून ही अहिल्यादेवींनी त्यावेळेला केलेली आहे. आजही त्यांची पाणी पुरवठा योजना असेल, जनकल्याणाच्या योजना असतील त्या आपल्याला त्या ठिकाणी जशाला तशा पाहायला मिळतात. अहिल्यादेवी आणि एकूणच होळकर संस्थांमध्ये प्रत्येक स्त्रियांकडे एक स्वतःची मालमत्ता असायची. ज्याला आपण श्रीधन म्हणतो ना, तर खऱ्या अर्थानं श्रीधनाचा म्हणजे जो काही हक्क आहे किंवा जो श्रीधन जपण्याची जी पद्धत आहे ही होळकरशाहीमध्ये दिसून येते. गौतमाबाई म्हणजे ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या सासूबाई होत्या ना, त्यांच्याकडे वैयक्तिक मालमत्तेपोटी 16 कोटी रुपये त्यावेळेला जमा होते आणि ते त्यांनी अहिल्यादेवीला एक असं प्रकारचं जे काही कार्य करायचं आहे, कारण हे कार्य त्यांनी राजकोषातून केलं नाही, तर त्यांचा जो काही खाजगी कोष होता, जी काही स्वतःची मालमत्ता होती त्यामधून तो केलेला आहे. तर होळकरामधल्या अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या असं स्वतःचं श्रीधन त्यावेळेला बाळगून होत्या. हे सुद्धा इतिहासामध्ये एक नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे की जिथं आजही आपण म्हणतो की स्त्रियांना पूर्ण अधिकार नाहीत, स्त्रियांना पूर्ण हक्क नाहीत, तर होळकरशाहीच्या संस्थांमध्ये एक आदर्शवत अशी उदाहरणं आहेत की स्त्रियांकडं त्यांच्या स्वतःचं धन होतं की जे राजकीय कोष नव्हता तर ते त्यांचं वैयक्तिक कोष त्या ठिकाणी होता. तर या वैयक्तिक कोशातून अहिल्यादेवीने अनेक प्रकारची कामं केलेली आहेत. त्यांच्या बोलण्याचं चातुर्य सुद्धा प्रचंड असायचं. एक अनंत फंदीचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. अनंत फंदी हे पेशवाईमधले एक फटका नावाच्या लावणीचे निर्मिक आहेत. त्याचबरोबर मराठी व्याकरणामध्ये त्यांनी शार्दूल विक्रीडित आणि शिखरणी या वृत्तांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. ते असेच एकदा उत्तर भारतामध्ये जात असताना इंदूर संस्थांमध्ये त्यांचा एक कार्यक्रम झाला आणि त्यांना असं वाटलं की मी अहिल्यादेवींचं दर्शन घ्यावं, अहिल्यादेवींना भेटावं आणि म्हणून त्यांनी भेटीची वेळ मागितली. अहिल्यादेवींनी सुद्धा अनंत फंदीची भेट घेतली आणि मग अहिल्यादेवी अनंत फंदीला उद्देशून म्हणतात, या अनंत फंदीनं त्यावेळेच्या काळापर्यंत शृंगारिक स्त्रियांच्या बाबतीतल्या सगळ्या लावण्या, फटका लावणीचा प्रकार या बाबतीतच जास्तीत जास्त लेखन आणि गायन केलेलं होतं. अहिल्यादेवी त्यांना सांगतात की तुम्ही मोठ्या पट्टीचे गायक आहात, तुम्ही अतिशय प्रतिभावान आहात, पण हीच तुमची प्रतिभा स्त्रियांच्या शृंगारिक लिखाणाच्या ऐवजी जर तुम्ही ईश्वर स्तुतीच्या बाबतीत जर वापरली तर नक्कीच एक चांगली फल निष्पत्ती होईल. आणि अनंत फंदीला त्या गोष्टीचा परिणाम झाला. अनंत फंदीनं तो लावणी, फटका, श्री शृंगाराचं लेखन हे त्या दिवसापासून थांबलं. ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील संगमनेर या ठिकाणचे आहेत. त्याचा परिणाम असा झाला की अनंत फंदीचे पुढच्या ज्या पिढ्या आहेत तर आजपर्यंत सुद्धा अनंत फंदीच्या पुढील पिढ्यामध्ये अनेक लोक कीर्तनकार म्हणून, समाज प्रबोधनकार म्हणून जन्माला आलेले आपल्याला पाहायला मिळतात.
म्हणजे हे सुद्धा एक अहिल्यादेवींचं एक संभाषण चातुर्य आहे. ज्या वेळेला अहिल्यादेवींच्या वारसामध्ये पुरुषी सत्ता संपल्या की मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला, माल्याराव होळकरांचा मृत्यू झाला, खंडेराव होळकरांचा मृत्यू झाला आणि पेशवाईचं असं धोरण होतं की राघोबा दादाला कधी कधी हे सुद्धा समजायचं नाही की कोणामुळे पेशवाई उभी राहिली. ते काय करायचं की एखाद्या सरदारामध्ये एखाद्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला की ते त्या ठिकाणचं संस्थान बळकावून घेण्याचा प्रयत्न करायचा. याचं म्हणजे दाभाडे संस्थानला या गोष्टीचा अनुभव आलेला आहे, शिंदे संस्थानला सुद्धा या गोष्टीचा अनुभव आलेला आहे आणि होळकरशाही संस्थानवर स्वतः राघोबादादांना आक्रमणच केलं होतं. पण दुर्दैव पहा कसं की पेशव्यांच्या रक्षणासाठी होळकरशाहीचा तुकोजी होळकर तिकडे माधवराव पेशव्याच्या खांद्याला खांदा लावून पेशव्यांसाठी लढत आहे आणि पेशव्यांचे चुलते राघोबा दादा इंदूर संस्थान कसं गिळता येईल या अविचारानं ते नर्मदेच्या तीराकडं येऊ पाहत आहेत. त्यावेळेला अहिल्यादेवी डगमगल्या नाही. असंही त्या बोलताना नेहमी म्हणायच्या की मी मल्हारराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकरांची सुनबाई आहे. या 4 वाक्यामध्ये, या 4 शब्दामध्ये प्रचंड ताकद होती. त्यांना या विधानाचा प्रचंड अभिमान होता. आणि मग त्यांनी म्हणला तसं तर अहिल्यादेवी होळकरांच्या म्हणजे त्यांना राज्यकारभार करत असताना दीर्घकाळ त्यांनी राज्यकारभार केला, पण एक महत्वाच्या 4 लढाया जर सोडल्या तर त्यांच्या काळामध्ये त्यांना प्रत्यक्ष लढायचा असा काही प्रसंग आला नाही. याच्या म्हणजे जो काही राजपूत राजा आहे त्या एक राजासोबत म्हणजे चंद्रावत जे राजे आहेत त्यांच्यासोबतच्या 3 लढाया आणि राघोबा दादा सोबत मैदानावर न झालेली परंतु डोक्यातून डोक्यामध्ये म्हणजे मुत्सद्दीच्या जीवावर झालेली एक लढाई, अशा 4 लढाईचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये सापडतो. की त्यावेळेला मला अहिल्यादेवीने त्यांना असं पत्र पाठवलं होतं की आमचा जर पराभव झाला तरीही इतिहासामध्ये तो लिहिला जाईल की मल्हारराव होळकरांच्या सुनबाईनं म्हणजे लढाईचा प्रसंग, या लढाईच्या प्रसंगाला त्या सामोरे गेल्या. पण जर समजा तुमचा पराभव झाला तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. ते राघोबा दादाने पुढचं सगळं ओळखून घेतलं आणि ती लढाई म्हणजे होऊ घातलेली लढाई तिथंच त्या ठिकाणी थांबली. अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे लोककल्याणकारी राज्य आणि न्यायप्रियता होती, इतकी न्यायप्रियता होती की आज जर आपण पाहिलं की शेजारच्या देशामध्ये काय चाललंय किंवा शेजारच्या देशाच्या राज्यकारभारामध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही. आजही आपण पाहतो की भोवतालच्या देशामध्ये लोकशाहीचा मुर्दा पडतोय, पण तरी सुद्धा आपण जरी सक्षम लोकशाही राष्ट्र असलो तरी सुद्धा आपण शेजारच्या देशामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही किंवा शेजारचे देश आपल्या राज्यकारभारामध्ये देशाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. याला आंतरराष्ट्रीय बंधन आहे. पण अहिल्यादेवी होळकरच्या संस्थांच्या बाबतीत अभिमानानं सांगण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की अनेक राज्यामध्ये ज्या वेळेला सीमेवरचा तंटावाद असेल किंवा अंतर्गत समस्येमध्ये एखादं मोठं प्रकरण असेल, मग ते संपत्तीचं असेल, सीमेचं असेल, तर अशा वेळेला तो राजा स्वतःहून स्वतःचा खटला हा अहिल्यादेवी होळकरांच्या पुढ्यामध्ये आणून मांडत असे. देवींचं नित्य कर्म जर आपण पाहिलं तर त्या पहाट लवकर उठायच्या, त्यानंतर थोडा वेळ पूजा अर्चा करायची, नंतर सकाळच्या सत्रामध्ये थोडा वेळ दरबार घ्यायचा आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा त्या दरबारामध्ये उपस्थित राहायच्या. अनेक लोकांना त्यांनी न्याय दिला. एका संपन्न एका स्त्रीजवळ प्रचंड अशा प्रकारची संपत्ती होती आणि ती संपत्ती हडप करावी अशी गंगोबा तात्याची त्या दिवांची इच्छा होती. त्यावेळेला अहिल्यादेवी त्यांना कडाडून सांगतात की तिला एक दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार आहे आणि तिची संपत्ती तिलाच वापरण्याचा अधिकार आहे, संस्थानला तिची संपत्तीची गरज नाही, अशा प्रकारचा न्याय निवडा ते देतात. आणि अहिल्यादेवी होळकरांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला तक्रार दरबारामध्ये यायची त्यावेळेला अहिल्यादेवी होळकर स्वतःचे काही खाजगी हेर, खाजगी दूत त्या अनुषंगानं त्या जो काही म्हणजे न्यायप्रविष्ट प्रकरण झालेले त्या प्रकरणाच्या अनुषंगानं त्या खाजगी दूत त्या ठिकाणी पाठवायच्या, त्याची शहानिशा करून घ्यायच्या, सत्य काय आहे त्याची पाहणी करायच्या आणि मगच त्या ठिकाणी न्याय द्यायच्या. म्हणूनच त्या न्यायप्रिय म्हणून, लोककल्याणकारी रयतेच्या मातुश्री म्हणून इतिहासामध्ये त्या गणल्या गेलेल्या आहेत. दुर्दैवाचा फेरा एवढाच आहे की शेवटी राजा असेल, महाराजा असेल, राणी असतील, महाराणी असतील, परंतु या शरीराला जे काही भोग आहेत, या शरीराला जे काही यातना आहेत, या शरीराला मनुष्य जन्म म्हणून ज्या काही मनाच्या वेदना आहेत आणि ज्या शरीराच्या वेदना आहेत त्या कधी चुकत नाहीत. अहिल्यादेवींना दीर्घ आयुष्य लाभलं, परंतु त्यांना सातत्याने दररोज म्हणजे जिवंत शरीराला सुद्धा मरणानं रोज डागण्यात यावा अशा प्रकारचं एक आयुष्य म्हणजे आपल्या प्रियजनांच्या अनेक प्रियजनांच्या मृत्यूचे योग त्यांना या डोळ्यानं पाहावे लागले. विवाहानंतर ज्यावेळेला अहिल्यादेवी आपल्या महाराष्ट्राची भूमी सोडून सीना नदीचा काठ ओलांडून, गोदावरीचा काठ ओलांडून ज्यावेळेला नर्मदेच्या तीरी महेश्वरला इंदूरच्या म्हणजे त्या राणी सरकार त्या ठिकाणी होतात,
एका राज्याच्या त्या ठिकाणी ज्यावेळेला त्या प्रमुख होतात, परंतु मृत्यूयोग त्यांना सुद्धा चुकले नाहीत. काही वर्षामध्ये अगदी 10 ते 12 वर्षाच्या आतमध्ये पती खंडेरायांचा मृत्यू झाला. पती खंडेरायांचा मृत्यू झाल्याच्या नंतर आपला एकुलता एक पुत्र त्या ठिकाणी गेला, म्हणून मल्हाररावांच्या पत्नी गौतमाबाई ज्या म्हणजे सारख्या अहिल्यादेवी होळकरांवर आईसारखं प्रेम करायच्या, एक ते मातृचित्र धरायच्या, त्या गौतमाबाईंनी अंतरून धरलं. काही दिवसानंतर गौतमाबाईंचा मृत्यू झाला, हरकूबाईंचा मृत्यू झाला, स्वतः खुद्द मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला. आपला जो पुत्र आहे मालेराव हा पण अल्पायुष्य निघाला. तो सुद्धा मल्हाररावांच्या मृत्यूनंतर एक 7-8 महिन्यामध्ये त्याचाही मृत्यू झाला. आणि त्याच्यासोबत त्याच्या अहिल्यादेवीच्या 2 नातसुना सती गेल्या होत्या, म्हणजे त्यांचाही मृत्यू झाला. त्याचबरोबर म्हणजे पुत्राकडून चालत असलेला वारसा किंवा वंश हा अहिल्यादेवींचा किंवा होळकरांचा तिथंच थांबला. मग त्यांना जी काही उरली सुरली आशा होती ही सगळी आशा मुलीच्या वंशाकडून होती. परंतु त्यांचा जो मुलीकडचा जो मुक्ताई कन्याचा जो नातू होता, मुक्ताईचा पुत्र नतोबा, हा नतोबा एका आजारानं ग्रस्त झाला आणि लहानपणीच या नतोबाचा सुद्धा मृत्यू झाला. नतोबाच्या मृत्यूची हाय त्याच्या वडिलांनी म्हणजेच अहिल्यादेवीच्या जावयानी म्हणजेच सरदार यशवंत फणसे यांनी खाल्ली आणि यशवंत फणसे यांनी सुद्धा अंतरून धरलं. त्यामध्येच त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. त्यावेळेला अहिल्यादेवींचं वय जवळपास 70 गाठलेलं होतं आणि त्यावेळेला मुक्ताबाई ह्या सती जायला निघाल्या. वयोवृद्ध मातोश्रींना अनेक दुःख पचवता आले. स्वतःच्या लेकीचा त्यांना त्या ठिकाणी सती जाणं रोखता आलं नाही. त्या सुद्धा स्वतः हतबल झालेल्या होत्या आणि मुक्ताबाई त्या ठिकाणी सती गेल्या. त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं अहिल्यादेवी होळकरांनी बरीचशी म्हणजे स्वतःच्या जीवाला खाल्लं, हतबल झाल्या. परंतु राजा असेल किंवा राणी असेल त्यावेळेला अशा मोठ्या पदावर काम करणाऱ्या लोकांना आपलं दुःख घट्ट गिळावं लागतं. आपलं दुःख सार्वजनिक करता येत नाही. जरी दुःखाचे कितीही डागण्या टोचत असतील तरी सुद्धा त्या सहन कराव्या लागतात. आणि अहिल्यादेवीने सुद्धा हेच केलं की अनेक प्रियजनांचे मृत्यू डोळ्यात देखत झाले. अनेक जणांना त्यांनी अग्निडाग देताना पाहिलं. चितेवर अनेक प्रियजनांचे कलेवर त्या ठिकाणी त्यांनी त्या अग्नीच्या चितेमध्ये नष्ट होताना त्यांनी ती पाहिली, पंचत्वात विलीन होताना त्या ठिकाणी पाहिली. परंतु प्रजेवर त्यांचं पुत्रवत प्रेम होतं आणि आपण जर या राज्याकडे जर लक्ष दिलं नाही तर आपलं राज्य कोणीतरी लवकर गिळून करून टाकेल अशा प्रकारची भीती त्यांना होती. आणि म्हणून हे राज्य आपल्या होळकरांनी, आपल्या पूर्वजांनी हे काय कुठं दान धर्मामध्ये मिळवलेलं नाही, कुठंतरी ते देणगी स्वरूपामध्ये आलेलं नाही, तर हे बुद्धीच्या चातुर्यावर आणि तलवारीच्या पातेवर उभा केलेलं राज्य आहे. आणि हे आपण राखलं पाहिजे, हे आपण टिकवलं पाहिजे. हे मल्हारराव होळकरांची शिकवण अहिल्यादेवींना होती. आणि म्हणून अहिल्यादेवी म्हणजे आपल्या अनेक दुःखाचे डोंगरच्या डोंगर त्या अशा मनामध्ये रिचवत होत्या, मनामध्ये त्याला विरघळून टाकत होत्या आणि परत एकदा नव्या जोमानं प्रजाजनासाठी त्या काम करत होत्या. अनेक लोककल्याणकारी कार्य त्यांनी केलेले आहेत. अतिशय चोख अशा प्रकारचा पत्रव्यवहार, त्याचबरोबर चोख अशा प्रकारचा हिशोब, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथेच त्या ठिकाणी त्यांनी त्या लिहून ठेवलेल्या आहेत. अतिशय चोख अशा प्रकारचा कारभार केल्याचा आपल्याला दिसून येतो. अहिल्यादेवी होळकरांचं हे कार्य अतिशय लोकोत्तर अशा प्रकारचं कार्य त्यांचं आहे. एक 17व्या शतकामध्ये की ज्या वेळेला स्त्रियांना जास्त अधिकार नव्हते किंवा स्त्रियांना जास्त किंमत नव्हती, अशा काळामध्ये एक स्त्री राज्य शासनकर्ती होते. आणि नुसती शासनकर्ती नव्हे तर जगामधल्या अनेक परकीय लेखकांनी, अनेक परकीय कवींनी ज्यांच्यावर काव्य लिहिलं, ज्यांच्यावर मोठमोठी पुस्तकं लिहिली, अनेक आशिया खंडातील कुशल प्रशासक म्हणून जिचा गौरव केला, अशा अहिल्यादेवी होळकरचा इतिहास आपल्या महाराष्ट्राला तसा अजूनही कमी माहित आहे. उत्तर भारतामध्ये अहिल्यादेवींना देवी या नावानं पुकारलं जातं. उत्तर भारतामध्ये त्यांचं कार्य जास्त पसरलेलं असल्यामुळं आजही उत्तर भारतामध्ये जर आपण गेलो म्हणजे इंदूर, महेश्वर, मध्य प्रदेश, अगदी बिहार या ठिकाणी जरी आपण गेलो त्या ठिकाणी आपल्याला होळकरांचं कार्य भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला दिसून येतं. आजही महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्यामधलं चांदवड असू द्या, जालना जिल्ह्यामधलं अंबड असेल, बीड जिल्ह्यामधलं परळी असेल, हिंगोली जिल्ह्यामधलं औंढा नागनाथ असेल, असं कितीतरी असे उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणच्या देवस्थानांचा, त्या ठिकाणच्या जे काही आपले ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचा, देवस्थानांचा त्यांनी जीर्णोद्धार केलेला आपल्याला दिसून येईल. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार करत असताना गौतमाबाईंनी फार मोठी देणगी त्या ठिकाणी दिलेली आहे. ज्यावेळेला थोरले माधवराव पेशवे अडचणीत होते आणि माधवराव पेशव्यांनी 50,000 रुपयाची मदत ही त्या ठिकाणी मागितलेली होती. तर त्यावेळेला माधवराव पेशव्यांना आपला एक खास दूत अहिल्यादेवी पाठवतात. त्या काळामध्ये माधवराव पेशव्यांनी 50,000 मागितले, पण अहिल्यादेवीने त्यांना 5 लाखाची मदत केली. त्याच्या अगोदर ज्यावेळेला राजारोहण झालं होतं माधवराव पेशव्यांचं,
त्यावेळेला त्यांना 13 लाख रुपयाची गिफ्ट म्हणजे अगदी भेट वस्तू म्हणजे भेट म्हणून नगदी रोख रुपयाची 13 लाखाची मदत केलेली होती. आणि ज्यावेळेला अडचणीत आले होते माधवराव पेशवे त्यावेळेला त्यांनी 50,000 मागितलेले असताना 5 लाख त्या ठिकाणी पाठवले आणि एक सोबत पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये जो उल्लेख केलेला आहे हा उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. अहिल्यादेवी म्हणतात की पेशवे हे याचक नाहीत, पेशवे हे मालक आहेत आणि आम्ही पेशव्यांच्या मसनदी आम्ही निष्ठेने काम करू अशा प्रकारचा संदेश त्यांनी तो त्या ठिकाणी दिलेला आहे. ज्यावेळेला हा राघोबा दादा म्हणजे मरते समय अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्यांना फार वाईट दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळाले, पाहावे लागले. त्यांचं कर्मही तसंच होतं. ज्या पद्धतीनं त्यांनी कर्म केलं, स्वतःच्या पुतण्याचा जीव घेतला, दुसऱ्या पुतण्याला सातत्याने त्रास दिला. पेशवा बनण्याच्या महत्वाकांक्षीपोटी राघोबा दादांनी स्वतःच्या गुणांची अक्षरशः राख रांगोळी करून टाकली. होळकरशाहीचं संस्थान गिळायला सुद्धा राघव भराडीनं भरारी घेण्याचा प्रयत्न केला, पण अहिल्यादेवीनं कुशल बुद्धिमत्तेचा वापर करून त्याचे पंख छाटले. हाच राघोबा दादा ज्यावेळेला मरणांतिक संकटामध्ये आला, ज्यावेळेला अण्णाला मोतच झाला, त्यावेळेला त्यांची पत्नी जी धचा मासाठी इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे अशी ती आनंदीबाई राघोबादाला सल्ला देते की एकदा जाऊन होळकरांना भेटा, मातोश्रींना भेटा. त्यावेळेला राघोबा दादा म्हणतात की आपण त्यांना फार वाईट वागणूक दिलेली आहे, आपण कोण्या तोंडानं त्या इंदूरच्या संस्थांमध्ये जायचं. त्यावेळेला आनंदीबाई म्हणतात की मी मातोश्रीचं मन जाणते, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मन जाणू शकते, आपण एकदा गेलं पाहिजे. त्यावेळेला राघोबा दादा जात नाहीत, त्यांना ते सगळं पाठीमागचं दिसत असतं, स्वतःचे कर्म त्यांच्या डोळ्यापुढे नाचत असतात. पण आनंदीबाई मात्र एकट्या इंदूरच्या संस्थाला जायला निघतात. स्वतः अहिल्यादेवी आनंदीबाईचं स्वागत सत्कार करतात आणि म्हणतात वहिनी साहेब हे महेश्वर तुमचं माहेर आहे, हे इंदोर तुमचं माहेर आहे, अगदी निवांत राहा. आणि मग काही दिवस माहेरवासिनीचे काही 4-5 दिवस त्या ठिकाणी काढल्यानंतर ज्यावेळेला आनंदीबाई परत जायला निघतात त्यावेळेला एका माहेरवासिनीचं जेवढं करावं, नवी साडी चोळी, त्यांना काही दागदागिने आणि रोख रक्कम खर्चायला आनंदीबाईला देतात. आनंदीबाईला स्वतःच्या नवऱ्याचं कृत्य माहित असतं. आनंदीबाई ज्यावेळेला परतीला निघतात तर वाटामध्ये त्यांच्या डोळ्यातून सारखी नर्मदा आणि गोदावरी वाहताना दिसून येते. याचं म्हणजे त्यांना अहिल्यादेवीचा मोठेपणा त्या ठिकाणी कळलेला होता. ही 1-2 नाही अशी कितीतरी उदाहरणं आहेत की सोरटी सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार लक्षात घ्या की ज्या ठिकाणी मुस्लिम राजाची राजवट होती त्यावेळेला सुद्धा अहिल्यादेवींनी पत्र पाठवून की त्या ठिकाणचं देवस्थान आम्हाला दुरुस्त करायचे याची परवानगी मागितली आणि त्यांनी सुद्धा त्याला परवानगी दिली. हे फक्त मी हिंदू धर्माच्या मंदिराच्या बाबतीमध्ये बोलत नाही, अहिल्यादेवीने अनेक मस्जिदीला सुद्धा अशाच प्रकारची मदत केली. जशी त्यांनी हिंदू धर्मगुरूंना मदत केली तशीच त्यांनी ती मुस्लिम धर्मगुरूंना सुद्धा मदत केलेली आपल्याला दिसून येते. अनेक मृत्यू योग पाहिल्यामुळं कदाचित त्यांचा भाव उतरत्या काळामध्ये जास्त श्रद्धायुक्त झाला असेल. त्यांनी अनेक घाटवाटा किंवा रस्ते वगैरे बांधले, त्याच्या मागचं सुद्धा कारण हेच होतं की जे काही भाविक भक्त जातात त्या लोकांना त्रास होऊ नये, त्यांना एक सुरक्षितता असावी, त्यांना एक अन्न पाणी व्यवस्थित मिळावं अशा प्रकारची विचारधारा अहिल्यादेवीने त्या ठिकाणी मांडलेली आहे. मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की जसा जसा काळ बदलत जातो तशी तशी जगण्याची साधनं आणि जगण्याची अर्थ सुद्धा बदलत जातात. तो काळ असा होता की तलवारीची गरज होती म्हणून तलवार उपसावी लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये तलवारीची गरज नव्हती, त्यांना कलम चालविण्याची गरज होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीच्या शृंखला तोडून स्वाभिमानाच्या शृंखलेची पेरणी केली. तलवारीच्या सामर्थ्यावर राज्य निर्माण करता येतं ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. ती शिकवण पुढं छत्रपती संभाजीराजे, महाराणी तारावराणी भोसले, मल्हारराव होळकर यांच्यासह अनेक सरदारांनी, अनेक राजे महाराजांनी राबविल्याचं आपल्याला दिसून येतं. 19व्या शतकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांनी जी शिकवण दिली होती तीच पुढे मान्य केली, परंतु फक्त अर्थ काय बदलला की आता तलवारीची गरज नाही, आता कलमाची गरज आहे. आणि म्हणून महाराजांनी स्वातंत्र्य निर्माण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये कलम टाकून आपलं स्वातंत्र्य अबाधित कसं राहील याचा विचार केला. आणि म्हणून आज आम्ही सर्व बहुजन लोक या घटनेच्या कलमामुळे सुरक्षित आहोत. म्हणजे आज सुद्धा आपल्या जे काही बहुजन तरुण मुलं असतील ज्यांना देशाची सेवा करायची, ज्यांना समाजाची सेवा करायची, त्यांनी अगोदर शिक्षित व्हायला पाहिजे, हा इतिहास सगळा जाणून घेतला पाहिजे, इतिहासाच्या मागच्या कार्यकारण भाव जाणून घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीनं विचाराची मांडणी केली पाहिजे. आपण चांगले श्रोते व्हायला पाहिजे, आपण चांगले वाचक व्हायला पाहिजे, आपण चांगलं लेखक व्हायला पाहिजे. कारण आता जर समजा तुम्ही म्हणाल की मी फार शूर आहे, मी फार ताकदवान आहे, मग मी काय करतो, कमरेला एक तलवार बांधतो आणि गावामध्ये जाऊन एक चक्कर मारून येतो. तुम्ही जर भली मोठी तलवार जर कमरेला लटकवली, तो काळ होता कमरेला जर तलवार लटकवलेली असेल तर त्याला शूरवीर म्हणायचे. ते शूराचं लक्षण होतं, ते वीराचं लक्षण होतं.
आता जर तुम्ही तलवार घेऊन जर गावामध्ये फेरफटका मारला तर त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ अटक होईल आणि तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये असाल. मग आता कमरेला काय पाहिजे, तर आता कमरेला काही नको, पण आपल्या खिशाला पेन पाहिजे, डोक्यामध्ये शिक्षण पाहिजे, डोक्यामध्ये महापुरुषांची विचारधारा पाहिजे. ही परिवर्तनाची खरी नांदी आहे. आणि मग महापुरुषांची जी विचारधारा आहे, जनकल्याणाची जी विचारधारा आहे, ही आता तलवारीच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकत नाही, तर ही आता कलमाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. म्हणून तलवार बाजूला ठेवा, महापुरुषांचे विचार डोक्यात घ्या, पण हातामध्ये मात्र पेन ठेवा. कारण पेन हेच आता परिवर्तनाचं प्रतीक आहे. पण नुसता पेन हातामध्ये येऊन आपला उपयोग नाही. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमचं चारित्र्य आणि तुमचं शील हे जर उत्तम असेल तर तुम्ही जनकल्याणाच्या उपयोगी पडू शकतात. अन्यथा शिकलेल्या माणसालाच जास्त कळतं की त्यानं दुसऱ्याला कसं फसवावं. सर्वसामान्य माणसाला ही एवढी कुवत नसते की दुसऱ्याला कसं फसवावं. शिकलेलाच माणूस दुसऱ्याला तो फसवू शकतो. पण हेही तेवढं सत्य आहे की शिकलेलाच माणूस आपल्या पुराण पुरुषांची, आपल्या पुराण महापुरुषांची विचारधारा वाचू शकतो, विचारधारेचा अंगीकार करू शकतो आणि विचारधारेचा प्रचार प्रसार करू शकतो. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मला हाच मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की आजही आपण महिला आरक्षण मागतो, संरक्षण मागतो. अनेक महिला अशा आहेत की ज्यांनी या देशावर राज्य केलेलं आहे, शौर्याचं प्रत्येक त्यांनी गाजवलेलं आहे. आणि म्हणून मनामध्ये भीती बाजूला काढून टाका. तमाम पुरुष मंडळींनी, जो कोणी मुलीचा पिता असेल, मुलीचा भाऊ असेल, मुलीचा त्या ठिकाणी वेगळ्या नात्यामध्ये आपण जे पुरुष मंडळी असतो, जसं मल्हारराव होळकरांनी स्वतःच्या सुनाला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव न होऊ देता जो गेला ती आईले असेल, पण जो राहिलाय तो खंडेराव आहे. खंडेरावाच्या रूपामध्ये म्हणजे आईलेच्या रूपामध्ये त्यांनी खंडेरावाला जिवंत ठेवलं. आणि एक स्त्री जरी असती तरी तिच्या भोवताली असणारे जे काही अडथळे आहेत ते मल्हाररावांनी त्या ठिकाणी दूर केले. आणि सक्षम अशा प्रकारची महिला शासन करती त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 17व्या शतकामध्ये त्यांनी ती उभी केलेली आहे. अनेक प्रकारच्या म्हणजे लोककल्याणकारी ज्या काही योजना आहेत, ह्या योजना त्यांनी राबवित असताना म्हणजे आपलं स्त्रीत्व किंवा आपलं स्वतःचं कुटुंबातलं वैयक्तिक दुःख हे त्यांनी कधी पुढे येऊ दिलं नाही. त्यावेळेला म्हैसूरच्या संस्थानामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. त्या ठिकाणचे कामगार बेरोजगार झाले होते आणि कामाच्या शोधामध्ये वनवन भटकत असताना ते नर्मदेच्या तीरावर महेश्वरला आले. त्यावेळेला होळकर संस्थांचा लौकिक हा संपूर्ण देशभर झालेला होता. आणि मग त्यांनी आश्रय मागितला, कलावंताला अहिल्यादेवीने आश्रय दिला. त्यावेळेला ते लोकांनी साडी तयार केली आणि ती साडी त्या ठिकाणी त्यांना दाखवली. ते दाखवल्याच्या नंतर ते असं म्हणतात की देवी ह्या साडीला आपण नाव काय द्यावं. त्यावेळेला अहिल्यादेवी म्हणतात की तुम्ही म्हैसूरहून या ठिकाणी आलात तर म्हैसूर ही तुमची अशीच पुढे ओळख असू द्या. त्यावेळेला ते कारागीर म्हणतात की देवी तसं नको, तुम्ही आम्हाला राजश्रय दिला म्हणून आमच्या कलेला या ठिकाणी उत्तेजन मिळालं, आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटला, ही साडी महेश्वर या साडी या नावानं इथून पुढे ओळखली जावी. तेव्हापासून आजही महेश्वर या ठिकाणी अनेक कारागीर आजही आहेत. आज हँडलूमचे काही समस्या आहेत, म्हणजे चांगलं वस्त्र किंवा मशीनवर काम केलेलं वस्त्र आहेत या ठिकाणी. जसं इंग्रजांच्या काळामध्ये अनेक ग्रामीण भागामधल्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला, अनेक लोक बेरोजगार झाले, तसं आजही महाराष्ट्रामध्ये सूतगिरणीचा खूप मोठा प्रश्न आहे. तसाच तो म्हणजे महेश्वर संस्थांमध्ये सुद्धा आहे. परंतु तरी सुद्धा तो व्यवसाय आजही तो टिकून आहे. तर त्याला राजश्रय हा अहिल्यादेवी होळकरांनी दिलेला होता. असे अनेक लोकउपयोगी काम आहेत. म्हणजे कलावंतांना आश्रय द्यायचा असेल, त्याचबरोबर किल्ल्यांची डागडुजी, नवनवीन काही किल्ल्यांची निर्मिती, अशा प्रकारचं काम हे अहिल्यादेवी होळकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांचं इतकं मोठं काम आहे, म्हणूनच त्यांना तो पुण्यश्लोक हे बिरुद त्या ठिकाणी चिटकलेलं आहे. आणि ते बिरुद त्यांच्या कृतीतून, त्यांच्या वृत्तीतून आणि त्यांच्या आचरणातून ते सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच त्यांचा जिथं जिथं कुठं उल्लेख होतो त्यावेळेला पुण्यश्लोक या शब्दानंच त्यांचा उल्लेख होतो. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीमध्ये जे काही प्रसंग आहेत सांगण्यासारखे की त्यांनी अंतर्गत ज्यावेळेला बंडाळी होत असताना गंगोबा तात्या चंद्रचूड या व्यक्तीनं म्हणजे मल्हारराव होळकरांच्या काळापासून ते त्या ठिकाणी दिवाण म्हणून कार्यरत होते. परंतु एका विधवा स्त्रीच्या हाताखाली काम करणं कदाचित त्यांना कमीपणाचं वाटत असेल. काही एक धर्म विचारधारा जी असते, उच्च प्रती नीच प्रती अशाही प्रकारचा काही भेदभाव गंगोबा तात्याच्या डोक्यामध्ये चालला असेल. त्यांना काही वेळेला म्हणजे अहिल्यादेवींचा पान उतारा करण्याचा किंवा अहिल्याबाईच्या काही ध्येय धोरणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला.
आणि ज्यावेळेला अहिल्यादेवींच्या लक्षामध्ये आलं की गंगाधर म्हणजे तो गंगोबा तात्या चंद्रचूड हा बुद्धिबळाच्या पटावर गुंटाच्या तिरप्या चाली चलतोय, त्यावेळेला मात्र त्याचा बिमोड करायला पाहिजे आणि मग त्याची बदली केली जाते. चंद्रचूडला पुण्याच्या दरबारामध्ये पाठवलं जातं आणि तिकडून नारोशंकर ह्या म्हणजे दिवाणला आपल्या दरबारामध्ये त्या ठिकाणी बोलवलं जातं. अंबादास शास्त्री यांनी होळकरांच्या म्हणजे खूप वर्ष पुरोहिताचं काम केलं. त्यांची वाणी फार गोड होती. ते अहिल्यादेवीला म्हणजे पुराण स्रोत करायला सांगायचे, म्हणजे ते पोथीचं वाचन करायचे आणि अहिल्यादेवी त्याचं श्रवण करायच्या. याच अंबादास शास्त्रीच्या ज्यावेळेला मुलीचं लग्न आलं त्यावेळेला अहिल्यादेवीने म्हणजे अगदी सढळ हाताने स्वतःची मुलगी समजून त्यांनी सढळ हाताने त्या ठिकाणी खर्च केलेला आपल्याला दिसून येतो. अशा ह्या परोपकारी लोककल्याणकारी म्हणजे राज्य हे अहिल्यादेवीनं चालवलेलं आपल्याला दिसून येतं. मराठी साहित्यामध्ये त्यांच्याबद्दलचं बरंचसं साहित्य कमी आहे आणि आपल्याकडं ज्या काही स्त्रिया पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्यात त्यांच्या बाबतीमध्ये ते तसं दुर्दैवानं आहेच. डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी अनेक वर्ष संशोधन करून महाराणी ताराबाई यांच्यावर एक खूप चांगला ग्रंथ मोगल मर्दिनी महाराणी ताराऊ साहेब अशा प्रकारचा एक त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथासाठी त्यांनी अनेक वर्ष म्हणजे 1, 2, 3 नव्हे 25 वर्षाचं संशोधन त्यांनी केलं आणि तो ग्रंथ काढला. छत्रपती संभाजीराजाच्या चारित्र्यावर अनेक बकरीनं अनेक ठिकाणी शिंतोडे उडवलेले होते. हे शिंतोडे दूर करण्याचं काम वासी बेंद्रे यांनी सर्वप्रथम केलं. वासी बेंद्रेचं शंभू चरित्र येण्यासाठी वासी बेंद्रेंना 40 वर्ष त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागला. अनेक म्हणजे शिलालेखांचा काही परकीय कागदपत्रांचा अभ्यास करावा लागला आणि मग कुठं थोडंसं शुद्ध असलेलं शंभू चरित्र तयार झालं. अहिल्यादेवी होळकरांच्या चरित्रामध्ये किंवा त्यांच्या लेखनामध्ये कुठेही दोषारोप नाही. त्यांचा अगदी पुण्यश्लोक असल्यासारखं अतिशय चांगल्या प्रकारचं चरित्र लिहिलेलं आहे. पण फक्त ज्या पद्धतीनं जास्तीच्या संख्येनं मराठी साहित्य यायला पाहिजे तेवढं मराठी साहित्य त्यांचं दिसत नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांचा उल्लेख आहे मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबतीमध्ये कौतुकास्पद लिहिलं गेलेलं आहे. परंतु खंडेराव होळकर, मालेराव होळकर यांच्या बाबतीमध्ये मात्र लिहिणाऱ्यानं जे छत्रपती संभाजीराजाच्या बाबतीत केलं ते इकडं खंडेरावाच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी केल्याचं दिसून येतं. ज्या खंडेरावाचा सत्कार स्वतः बाजीराव पेशव्यानं केला एका लढाईमध्ये पराक्रम गाजवल्याबद्दल आणि स्वतः दिल्लीचा बादशाह हा खंडेरावाला पूर्णिसाद घालत होता, देणगी देत होता, असा शूर असलेला मल्हाररावांचा पुत्र काही बकरीमध्ये डागळलेला आहे. तर जे काही शिकलेले तरुण आहेत इतिहासाचा अभ्यासक होणं काळाची गरज आहे आणि आपल्या महापुरुषांचा असा खूप मोठा इतिहास आहे. हा इतिहास आपण सर्वांनी म्हणजे बाहेर येण्यासाठी जो काही जाज्वल्य इतिहास आहे, कारण ज्यावेळेला इतिहास हा पराक्रमाचा असतो, शौर्याचा असतो आणि चारित्र्य संपन्नतेचा असतो त्यावेळेला आपोआपच पुढचा घडणारा समाज हा शौर्यवान असतो, पराक्रमाची शाल पांघरण असतो आणि चारित्र्य संपन्न लोकांचा तो एक नवनिर्माणाचा कारखाना असतो. जर समजा आपण इतिहास वाचलाच नाही तर ह्या इतिहासामध्ये अशा अनेक घडलेल्या आहेत. आपण फक्त छोट्या मोठ्या गोष्टीवर बोलतो पण त्याच्यातले जे बारकावे आहेत, कारण मी अगोदर सुरुवातीला सुद्धा असं बोललो होतो की इतिहास ही पाठीमागून पुढच्या पानावर चाललेली एक कडी असते. इतिहास हे स्वतंत्र पान नसतं. जसं की मल्हारराव होळकरांच्या किंवा मल्हारराव होळकरांच्या सोबत उदयाला आलेल्या पवार घराण्यातील सरदार असतील, शिंदे घराण्यातील सरदार असतील, दाभाडे घराण्यातील सरदार असतील, या सरदारांचा उदय होण्याच्या पाठीमागं ताराऊ राणींचं म्हणजे त्यावेळेला रामचंद्रपंत अमात्यांचं एक धोरण होतं की पराक्रम गाजवा, तुमच्या मनगटातलं बळ दाखवा. आणि पुढे पेशवाई सुरू झाली. बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव पेशवा यांच्या रूपानं पेशवेपद निर्माण झालं आणि ती कारकीर्द सुरू झाली. आणि त्याही वेळेला जे धोरण रामचंद्रपंत अमात्याने ताराऊ राणी यांनी आखलेलं होतं की पराक्रमाला मोकळं मैदान द्या आणि मग या मोकळ्या मैदानातून अनेक शूर योद्धे की ज्यांनी फार आखेपार झेंडे लावले, काबूल कंधार पर्यंत भगवं निशाण या स्वातंत्र्याचं निशाण त्यांनी तिथपर्यंत नेलं. दिल्लीच्या बादशाहाची राखण करण्याचं काम मराठा सरदारानं केलं. ह्या सगळ्या पराक्रमाचं जर मूळ कुठं जात असेल तर ते ताराबाईंच्या धोरणामध्ये आपल्याला दिसून येतं. ताराराणी पराक्रमी कशा निपजल्या, त्यांचं मूळ त्यांचे पराक्रमी पिताजी हंबीरराव मोहिते आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानामध्ये तो एक जाज्वल्य अभिमान दिसून येतो. छत्रपतींनी स्वराज्य का निर्माण केलं तर छत्रपती शहाजी राजांचं ते एक स्वप्न होतं, त्यांची संकल्पना होती. परंतु एक पुरेशा मनुष्यबळाअभावी म्हणा किंवा आणखी काही त्यावेळेची जी काही तत्कालिक कारण आहेत त्या कारणांमुळे शहाजी राजांना स्वराज्य निर्माण करता आलं नाही. पण स्वराज्याचा संकल्प करता आला आणि स्वराज्य निर्माण करणारा पुत्र घडवता आला. महासाहेब जिजाऊ साहेब आणि छत्रपती शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी राजांना घडवलं, छत्रपती करून दाखवलं. पण त्याच्या मागे प्रेरणा कोणाची होती तर या महाराष्ट्रामध्ये
जवळपास 250-300 वर्ष यादवांचा राज्यकारभार होता. यादवांच्या राज्यकारभाराला जोडूनच विजयनगरचं साम्राज्य होतं. म्हणजे इतिहासामध्ये अशी पाठीमागं एक एक कडी असते. आणि आपण असं फार पाठीमागं गेलो तर सातवाहन राजे असतील, गौतमीपुत्र सातकर्णी असतील, त्याचबरोबर शिलाहार राजे असतील, वाकाटक राजे असतील, ह्या लोकांनी सुद्धा, सम्राट अशोक असेल, चंद्रगुप्त मौर्य असतील, या लोकांनी सुद्धा त्यावेळेला जनतेच्या कल्याणासाठी अष्टप्रधान मंडळाच्या मार्फत लोकशाही पद्धतीनं त्यांनी सुद्धा राज्य केली होती काळाच्या ओघामध्ये. कारण एखादं राज्य लयाला जात असताना त्यावेळेची भौगोलिक परिस्थिती, त्यावेळेची राजकीय परिस्थिती होती, धार्मिक स्थित्यंतर, राजकीय स्थित्यंतर आणि त्याचबरोबर निसर्गाचे काही प्रतिकूल घाव हे त्या ठिकाणी होत असतात. आणि मग एखादी राजवट कधी ती दीर्घकाळानं किंवा कधी ती अल्पकाळानं ही त्या बाजूतून त्या ठिकाणावरून ती नष्ट होत असते. पण ज्या ज्या लोकांनी जनकल्याणाची कामं केली, आज आपण जर पाहिलं तर हा भारत ज्या वेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला सुद्धा 1947ला या देशामध्ये संस्थानिकांची यादी 600च्या वर होती. आज आपल्याला त्याच्यातल्या संस्थानिकांची नावं आठवत नाहीत. हे बोटावर मोजण्याची जर संस्थान सोडली तर आज ही सगळी संस्थानं नाहीत. पूर्वापार इतिहास जर लक्षामध्ये घेतला तर अनेक राजे आपल्या या भारत भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. अनेक संस्थानं आली, अनेक राज्य आली, अनेक राजांचे पुत्र, त्यांचे प्रधान मंडळी, असे कितीतरी लोक आले आणि ते इतिहासाच्या पटलावर या ठिकाणावर निघून गेले. पण ज्यांनी रयतेच्या कल्याणासाठी देश झिजविला, रयतेच्या कल्याणासाठी राज्यकारभाराची धोरणं निश्चित केली आणि रयतेच्या कल्याणासाठी रयत हीच पुत्र आणि राजा हा रयतेचा पुत्र, अशा प्रकारचा अंगीकार करून ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या महापुरुषांनी हे राज्य चालवलं, त्यांचं राज्य आजही लोकशाहीमध्ये जगत असताना, लोकशाहीचे हक्क बजावत असताना, लोकशाहीच्या अधिकाराचा वापर करत असताना आम्हाला राजेशाहीचं कौतुक करावं वाटतं. कारण अशा अनेक समस्या आहेत की ज्या लोकनियुक्त सरकारला आजही सुटलेल्या नाहीत. आजही पाणी पुरवठा धोरण राबवित असताना आताची शासन व्यवस्था आयन नदीच्या मध्यभागामध्ये विहीर खोदतं, आयन नदीच्या मध्यभागामध्ये धरण बांधतं, तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्याला जाऊन बघा. भोजराजाच्या काळामध्ये 11व्या-12व्या शतकामधल्या किल्ल्यांचा अभ्यास करा. 2000 वर्षापूर्वीच्या, 2500 वर्षापूर्वीच्या किल्ल्याचा अभ्यास करा. जमिनीपासून 3 ते 4 हजार फूट उंचीवर, जमिनीपासून 5 ते 5.5 हजार फूट उंचीवर अनेक गड किल्ल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याचे टाके, जिवंत पाण्याचे झरे आपल्याला दिसून येतात. काही काही ठिकाणी तर असं आहे की गडाच्या वरच्या धरणातून खालच्या गावाला पाणी पुरवठा केलेला आहे. पाण्याचं संवर्धन, पाण्याचं जिरवणं आणि पाण्याचं वितरण याचं जर उत्कृष्ट उदाहरण जर कुठं पाहायचं असेल तर अहिल्यादेवी होळकरचं बारवांचा अभ्यास केला पाहिजे. गेल्या काही वर्षापासून आपण पाहतो की काही जण त्याचा अभ्यास करत आहेत. बारो हे एक जमिनीच्या गर्भातलं पाण्याचं संवर्धन करणारं आणि स्वच्छ व थंडगार पाण्याचा साठा उपलब्ध करून देणारं एक जलशास्त्र आहे. आणि हे अहिल्यादेवीनं विकसित केलेलं शास्त्र आहे. त्यांनी अनेक ठिकाणी बारवा त्या ठिकाणी बांधलेले आहेत. आज आपण त्या बारवा बुजवत आहोत. हे अतिशय म्हणजे चुकीचं कृत्य आहे. बारवा ह्या जिवंत राहिल्या पाहिजेत. त्याचबरोबर इतिहासाच्या ज्या काही त्यांच्या खानाखुणा आहेत त्या खानाखुणा सुद्धा जिवंत राहिल्या पाहिजेत. कारण त्या खानाखुणांच्या आधारेच आपल्याला पुढचा इतिहास मांडता येतो. नाहीतर ज्यांची रक्त सांडलेली आहेत, ज्यांची रक्त सांडलेली आहेत ती रक्त तशीच मातीमध्ये मिसळतात, मातीशी एकरूप होतात. मातीचं इमान राखण्यासाठी, मातीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी आपल्या रक्ताच्या चिळकांड्या त्या ठिकाणी दिल्यात ती माणसं उलट इतिहासापासून बाजूला जातात. आणि ज्यांनी काळ्या शाहीचे शिंतोडे उडवलेले आहेत, ज्यांनी काळ्या शाहीनं लिहिलेलं आहे ते काळ्या शाहीचे पानं मात्र अजरामर होतात. आणि रक्ताच्या चिंधड्यांचा अभिषेक इथल्या काळ्या मातीला घालणाऱ्या अनेक थोर पुरुषांच्या चारित्र्यावर सुद्धा या काळ्या शाहीचे डाग असे उमटतात की ते त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पुसले जात नाहीत. म्हणून आता शिक्षणाचं प्रभावी अशा प्रकारचं माध्यम आपल्या हाताशी आलेलं आहे. हे परिवर्तनाचं माध्यम आहे, हे ज्ञानाचं माध्यम आहे, विचाराचं माध्यम आहे. आपल्या डोक्यामध्ये जे म्हणून काय विचाराचं काऊर आहे, आपल्या डोक्यामध्ये जो म्हणून काय इतिहासाचा अभ्यास आहे, आपल्या विचारामध्ये जे काही बहुजन महानायकांनी केलेल्या कार्याचं सूत्र डोक्यामध्ये आहे, हे सूत्र आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे नेण्याचं प्रभावी साधन हे लेखन, वाचन आणि भाषण याच्या माध्यमातून आपल्याला ते मिळालेलं आहे. त्याचबरोबर आता कोणीही वंश परंपरागत, कोणीही गरीब श्रीमंत अशा प्रकारच्या भेदातून राजा ठरत नाही. तर जनता ज्याला मान्यता देईल तोच व्यक्ती त्या ठिकाणी राजा ठरतो. आणि म्हणून आता ही सर्वांना राजा होण्याची ती सुद्धा लोकशाहीने दिलेली संधी आहे. आणि म्हणून ही संधी मिळवत असताना, ही जर संधी कधी भविष्यामध्ये प्राप्त होत असताना किंवा तशा प्रकारचे दिवस आपल्याला येत आहेत, अशा प्रकारची चाहूल आपल्याला लागत असताना महापुरुषांची विचारधारा कदापि विसरता कामा नये. आणि म्हणूनच आज ही महापुरुष भूतालावरून जाऊन कोणाला 300 वर्ष झाली असतील, कोणाला 400 वर्ष झाली असतील,
तथागत गौतम बुद्धासारखा म्हणजे भगवान महात्मा असेल की ज्यांच्या मूर्तीला 2,500-3,000 हजार वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा आम्ही त्यांची गोडवे गातो. सम्राट अशोकासारखा राजा असेल तर ह्या लोकांचा आपण गोडवे का गातो? तर यांनी काय केलेलं आहे की सत्तेचा परिणामकारक वापर हा जनकल्याणासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. सामान्य रयतेच्या कल्याणासाठी ज्यावेळेला राज्य झिजतं आणि राजाचा सुद्धा देह झिजतो, त्यावेळेला आजही लोकांना असं वाटतं की आमच्या चामड्याची जोडवे करावी, आमच्या चामड्याची म्हणजे कुरवंडी करावी आणि ही त्या राजा महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी वाहून टाकावी. अशा प्रकारची निष्ठा आपल्या मनामध्ये निर्माण होते. या निष्ठा निर्माण होण्यामागचं जे रसायन आहे, जो काही केमिकल आहे, हे केमिकल त्या महापुरुषांनी त्यावेळेस पासून जे काही पेरलेल्या त्यांच्या विचारधारेचं केमिकल आहे, त्या केमिकलचा म्हणजे परिणाम आजही आपल्या पिढीवर, कारण तो काही जीन्स आपल्या अंगातून जातच नाही, तो तसाच पुढच्या पिढीमध्ये, त्याच्या पुढच्या पिढीमध्ये, त्याच्या पुढच्या पिढीमध्ये असं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसून येतो. अशा प्रकारचं एक थोर अशा प्रकारचं राज्य हे होळकरशाही संस्थांनं इंदूर, महेश्वर आणि एकूणच संपूर्ण उत्तर भारतामध्ये चालविलेलं आपल्याला दिसून येतं. अनेक प्रकारचा म्हणजे होळकरशाहीचा दफ्तरखाना जर आपण बघितला तर त्यांचं एक महेश्वरची दरबारची बातमीपत्र, होळकरशाहीच्या इतिहासाची साधनं, हे पत्रसंग्रह असलेले 2 मोठाली ग्रंथ आणि होळकरशाहीच्या राजांचा इतिहास म्हणून 2 मोठे खंड, ज्याच्यामध्ये 200 वर्ष म्हणजे मल्हारराव होळकरापासून थेट आताच्या यशवंत शिवाजी राजे भोसले, शिवाजी राजे होळकर यांच्यापर्यंतचा इतिहास आपल्याला त्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. तर अशा प्रकारचं इतिहासामध्ये जे म्हणून काही पुस्तकं लिहिलेली आहेत, या पुस्तकांचा आपण जर अभ्यास केला तर इतिहासाचं सूत्र आपल्या लक्षामध्ये येतं, महापुरुषांची विचारधारा लक्षात येते, त्यांचं कार्य लक्षात येतं आणि त्यांचं चरित्र कसं कसं घडत गेलं त्याचा एक वस्तुपाठ आपल्या डोळ्यापुढे येतो. आणि मग आपला सुद्धा एक प्रयत्न तयार होतो की आपण सुद्धा त्या पद्धतीनं आपण चाललो पाहिजे. हा एक विचार आपल्या मनाशी येतो, ही एक फुणगाट आपल्या मनाशी येते आणि आपण त्या पद्धतीने चालायला लागतो. अतिशय महापराक्रमी असं की ज्याला पराक्रमाचा किंवा वारसानं चालत आलेल्या सरदारकीचा वारसा नव्हता, फक्त होतं काय जवळ तर मनामध्ये इच्छाशक्ती, मनगाटामध्ये बळ आणि तलवारीचं पात्र कमरेला, एवढंच भांडवल घेऊन बापगाव या मूळ गावामध्ये आणि तिथून पुढं निरेकाठी असलेल्या होळ या गावामध्ये पुरंदरच्या जवळ, जेजुरीच्या जवळ स्थायिक झालेले मल्हारराव होळकर मामाच्या आश्रयाला तळेगाव, आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तळोदा, या ठिकाणी येतात. कदमबांडेच्या फौजेमध्ये सामील होतात. एक 25 लोकांच्या तुकडीचे ते सेनानायक होतात. 25 लोकांच्या सेनानायक तुकडीचं सेनानायकत्व निभावत असताना असं काही तलवारीचं पात्र चाललं, असं काही बुद्धी चातुर्याचं बुद्धिभेद चालला. एक साधा शिपाई गडी असलेला व्यक्ती 84 महालाचा राजा बनला. होळकरशाहीचे संस्थापक म्हणून मल्हारराव होळकरांचा जय जयकार केला जातो आणि याच होळकरशाहीचं दुसरं सुवर्णपान हे अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं लिहिलेलं आहे. अहिल्यादेवींना दीर्घ आयुष्य मिळालं, भलेही त्यांना कौटुंबिक दृष्ट्या आपल्या आप्तगणांना, आपल्या जवळच्या नातलगांना नियतीच्या फटकाऱ्यानं गमावावं लागलं, परंतु त्यांनी प्रजेवरचं जे काही पुत्रोत प्रेम आहे हे कुठेही ढळू दिलं नाही. आजही अनेक ठिकाणी होळकरच्या संस्थांचे कार्यक्रम चालतात. रावेरखेडीचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो. रावेरखेडीला उत्तर भारतामध्ये दिल्लीमध्ये निजामाचा बंदोबस्त करायला जात असताना ऐन तारुण्यामध्ये कोवळ्या वयाच्या बाजीराव पेशव्याला त्या ठिकाणी मरण आलं. रावेरखेडीला त्यांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी बाजीरावांची छत्री आहे. त्या बाजीरावाच्या छत्रीला आजही दिवाबत्तीची सोय करण्याचं काम एक मंडळ करतं आणि ते मंडळ हे इंदूर संस्थांकडून चालविण्यात येतं. त्या ठिकाणच्या मंडळाचं नावच मल्हारराव होळकर बाजीराव अशा प्रकारचं एकत्र आहे. अनेक उत्तर प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशमध्ये अनेक शहरांमध्ये आलमपूर असेल, त्याचबरोबर भानपूर असेल, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला होळकरशाहीच्या पराक्रमाचे निशाण हे बघायला मिळतात. महाराष्ट्रातील लोकांनी गड किल्ले याला आवर्जून भेट दिली पाहिजे, कारण ही पराक्रमाची स्थळ आहेत. त्याचबरोबर मराठेशाहीचा जरी पटाका हा देदी ते पान करत असताना, पराक्रमाची शर्त करत असताना अनेक सरदारांनी आपलं त्या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून या पवित्र ठिकाणांना सुद्धा आपण भेट दिली पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे, कारण कार्यकर्तृत्व अहिल्यादेवींचं प्रशासनिक व्यवस्था, न्याय व्यवस्था, लोककल्याणकारी व्यवस्था इतकी प्रदीर्घ, इतकी लोकोपयोगी आहे की अगदी म्हणजे सांगता सांगता जीवाला कधीच थकवा येणार नाही. परंतु तरी सुद्धा वेळेचं भान ठेवून
या ठिकाणी थांबणं सुद्धा मला हेतुचित वाटतं. आज मला सकाळी ज्या वेळेला सरांचा फोन आला आणि सांगितलं की सर अशा अशा प्रकारचं आपल्याला अहिल्यादेवी होळकरांच्या बद्दल बोलायचं आहे. जे मला आज ऐकत असतील त्यातल्या कित्येकांना मी यापूर्वी कधी पाहिलेलं सुद्धा नाही. ज्यांनी मला या ठिकाणी आज बोलायला निमंत्रित केलं त्यांची आणि माझी सुद्धा यापूर्वीची कधीही कसल्याही प्रकारची भेट नाही. तरी सुद्धा त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. एक विचारमंच मला बोलण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्या विचारमंचाचा मला लाभ घेता आला. त्या माध्यमातूनच मी तुमच्या समोर येऊ शकलो. त्याबद्दल मी ज्या आमच्या भगिनी आमचे बंधू यांनी मला संधी दिली त्या दोघांचे सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय मल्हार, जय शिवराय, जय अहिल्या. सर्वांना पुन्हा एकदा अहिल्यादेवी जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.